गुड मॉर्निंग दादा. वेलकम टू माय सेकंड ब्लॉग. आणि सकाळी झालेले आहे, सकाळचे वाजले आहेत 6:30 आणि दादा आणि मी फिरायला लागलो तिथं. आणि आमचा गोल्या बघतोय, हे बघा. गुड मॉर्निंग बोला. गुड मॉर्निंग मग. गोल्या आमचा इथं ऊन खेळतय, ऊन खातय आणि दगड खेळतय. हे गोल्या येल्लोच आहे की सुटीला का ये तिथपर्यंत जाऊन येऊ. तिकडं लोक फिरायला लागले सकाळ सकाळ, मॉर्निंग वॉक करतेच. व्ह्यू बघा किती छान आहे. सूर्य ना एक मुंग्याचं वारूळ. आहे का? मग इथली लिंबाची काडी आपण घेऊया आणि त्यानं दात घासूया. हे दात घासायला चांगले असते. मम्मा आपली ही एक झाड आहे, ही एक झाड आहे, ही एक झाड आहे, ती एक झाड आहे, ही एक आहे. इथं लिंबाचे झाड खूप मोठे आहेत आणि ही एक आहे आपलं झाड. त्यामुळे रघुवीर म्हणते ही सगळी आपली झाड आहेत. आणि हे आहे आमचं घर. आमचं घर खालचं फ्लोअरचं बांधकाम झालेलं आहे, वरचे 2 फ्लोअरचं राहिलेलं आहे. आणि हे लिंबाचं पाला आता आपण गोल्याला देऊ. काठीने दात घासायचे. बनव सगळ्यात खाली गोल्या धर पाला तुला गोल्याशी करायला. अयो दात घास चांगला असतंय. आंघोळ झालेली आहे आणि नाश्ता आता बनवायचं काम चालू आहे. चला तुम्हाला दाखवते नाश्त्यात आज काय काय आहे. आज बनवत आहे मेदू वडे. गोल्याला लय आवडत. इथं बनवले होते, सगळ्यांनी बोलायला दिले नाश्त्याला दादाला. इथं बनवलं आहे सांबार. हे आहे नाश्ता. गोल्डन फ्राय चिकन, भात डाळीचे खूप क्रिस्पी होते, उडदाच्या डाळीचे. हे गरम गरम वडे चालले आहे आता नाश्त्याला. हा इथं आमचा गोलू वडा खात आहे आणि दादा पण खात आहे. घ्या काढून सगळं सांबार आणू. थंड पाण्यानेच आहे गोल्या. वाजले आहेत 7:45 आणि आमचे चालू आहे तिथं वडे.
बॉटल पाहिजे त्यांना. आमच्या आंघोळ झालेली आहे. झाले तयार ना शाळेत जायला. आईला आता चहा प्यायचा असते. त्यांचा नाश्ता करून झालेला आहे. आता मी पण करते. बघू आपण वडा केलेला कसा झालाय. क्रिस्पी झालाय मस्त. बाहेर गोलू आणि त्याचे पप्पा बसलेले आहेत उन्हाला. बघू आपण काय करते. काय आले डीजे गाडी. ये है डीजे गाड़ी दोस्ती माड़ा आणि ये है हमारा गोलू. बघू गोलू. द्या ती गाडी द्या म्हण. हा बरं ये चल एक चक्कर मार. माऊलीची सायकल दे की दादा ती. सकाळचे वाजले आहेत 8:30. बघा बाहेरचं वातावरण कसं झालंय मस्त. थांबा. अरे कचरा गाडी आवाज यायला दादा. चल चल एकच चक्कर मारू. चल कोल्याला झोपवायचंय मला आणि भाजी बनवायची अजून. जाऊया. ही गोलूला झोपवते. चपात्या करायला तो. बघा आमच्या चपात्या शाळेची तयारी. नाही नाही आता झोपायचं. आपण नाश्ता झोपायचं मग भाजी बनवायची मग जेवण करायचं. बनवायला आहेत आमच्या. हे बघा सांजोऱ्याच्या पोळ्या. हे आहे सांजोरा. हे गोड असते आणि हे आपल्या पुरणपोळीसारखं पिठामध्ये भरायचं आणि तळायचं. आईच्या चपात्या पण झाल्या. आता मी इथं मेथीची भाजी करून घेते म्हणजे भरता येते स्कूलला जाता येते. गहू भाजून भरडून त्याच्यापासून गुळ घालून तयार झाले. आता हे बघा छान लागते.
हे अशी एवढीच करायची, मोठी नसते ही. खाटे खाटे का तेच तर खाल्ले. हे बघा तांदूळाची पोळी. तिला तळावंच लागतंय ना हा असं भागलं भागून पडेल पडेल. भागून कशात काय चाळणी असं दोन आहे त्यात. हा दोन्ही पण त्यातच एक बघा तांदूळाची पोळी. हे झाले बघा. याला आपण स्वीट पराठा सुद्धा म्हणू शकतो. हो देसी स्वीट पराठा. पण टेस्टला एकदम भारी लागते हे. आणि पौष्टिक पण आहे. फक्त गव्हापासून बनवलेलं आहे आणि गूळ आणि गहू. ह्याची जर फुल रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर कमेंटमध्ये सांगा. मग आईला परत आम्ही बनवायला लावू. हो बनवते मी. आणि आई बनवून तुम्हाला दाखवतील मग कसं बनवायचं. मी लहान मुलं पण आवडीने खाते. टिफिनला पण चालू शकताय. बनवून ठेवलं ना असं डब्यामध्ये तर त्याला कशाला हा परत म्हणा की लग्नाची शिदोरी असते आणि डबा जेवणाची असते आणि कार्यक्रम असला तर त्याची शिदोरी करून देतात. सगळ्याला चालते शिदोरी. ह्याची शिदोरी 100, 200, 250 अशी करून देते. हां हे गावाकडं लग्नाच्या शिदोरीसाठी असतंय. आणि हे एकदा बनवलं ना तर महिनाभर टिकतंय फ्रीजमध्ये. आम्ही हे बनवलं होतं आत्तूसाठी. आतून पण घेऊन गेली एक डबा. आम्ही पण एक डबा ठेवून घेतला. आणखीन आहे. आम्हाला करायला वेळच भेटला नाही आता करायला. आपली मेथीची भाजी पण झालेली आहे. मेथीची भाजी झाली. आईने इकडं सांजोऱ्याच्या पुऱ्या केल्यात, पोळ्या केल्यात. आता डब्बा बनवून घेऊ. डुईर चालला आहे स्कूलला आणि सोनू झोपलेली आहे. हे पप्पीवाल्या उठवशील तिला.